शब्द जर आपण जोडतो म्हटलं की सत्य बोलणे, सत्याला कोणाचंच भेव नाही, मर्यादा पाळणे. जर समजा प्रत्येकाने बोलण्यामध्ये वागण्यामध्ये मर्यादा पाळली तर त्याला कधीही भविष्यात अडचणी येऊ शकत नाही. आणि ज्याच्या मनात दया आहे, प्रेम आहे, त्याला कधीच त्याच्यापासून कोणी दूर जाऊ शकत नाही. मग एवढा मोठा साठा जर समजा बाबांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे नुसत्या 3 शब्दामध्ये, 4 तत्व हे परमेश्वराचे आणि बाबाचे आणि 5 नियम आपल्या कुटुंबाचे, की ज्यामध्ये आपल्याला वागायचं कसं, बोलायचं कसं, व्यवहार कसे करायचे. तर हे सगळं करत असताना आता काही ठिकाणी अडचणी येतात, काही आपल्याला प्रत्येक गोष्टी आपण सांगू शकतो अशा नसतात. तर अशा काही गोष्टी आहेत की त्या व्यवहारामध्ये काही प्रमाणात, पण तुम्ही जर समजा निवड सगळ्यांसमोर जर खोटं बोलाल हे चुकीचं आहे, कारण त्याची एक मर्यादा असते. आता रबरला एका मर्यादित वेळेपर्यंत आपण ताणू शकतो, त्याला खिचू शकतो, पण त्याच्या जर समजा मर्यादेपेक्षा शेवटपेक्षा त्याला जर आपण ताणलं तर तो तुटून जाईल. त्याच पद्धतीनं या मार्गात असून आपण या मार्गात आहोत, या मार्गात असून बरेचसे असे कुटुंब आहेत की फक्त निवड न होईपर्यंत, त्यागाचे कार्य त्यांच्याकडे पार पडेपर्यंत ते फक्त भगवत कार्यात जाण्याचा प्रयत्न करतात. आणि एकदाचे जर सध्या त्यांच्याकडे मासिक 90 हवन पार पडले की त्यांना हळूहळू समजायला लागते की आपल्याकडे आता प्रतिमा आली आहे, आपल्याकडे सगळंच काही आहे, आता आपल्याला कुणाकडे जायची गरज नाही. आपल्याकडे भक्कमसाठ आपल्याकडे अनुभव आहे का ज्यामध्ये आपण कुठेच आपल्याला बैठकीत नाही, कुठं आपण सेवक संमेलनाला नाही, कुठं आपण भगवत कार्यामध्ये, कारण आपल्याकडे सर्वस्व आहे. अशातला एक अनुभव माझ्याकडे झाला की एक सेवक आहे, नाव सांगणार नाही चुकीचं आहे, एक सेवक आहे, त्यांची परिस्थिती खूप खराब होती आणि पैसा अडका सगळा होता, पण जेव्हा चक्र फिरला, अनेकातली गोष्टी, चक्र फिरल्यानंतर 1-1 रुपयाला मोहताज झाला. म्हणजे सगळे परिवार, मित्रमंडळी सगळे दूर झाले आणि दारूच्या व्यसन, सगळ्या गोष्टी वाढल्या आणि अशा त्यांचा या मार्गामध्ये प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर मला आठवते की आधी ते खूप यायचे, म्हणजे येण्याचा प्रयत्न करायचे आणि कालांतरानं भगवंतानं त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर त्यांना दिल्यानंतर त्यांनी या बैठकीला येण्याचा सोडून दिला. ते नाही यायचे, त्यांच्या परिवार नाही यायचे, मुलं नाही यायची. आता काय झालं की देव देतो आणि आपल्याला सगळं सांगतो सुद्धा की आपल्याला काय करायचं. आता अशा टायमाला त्यांनी त्यांच्या परिवारावर दुःख आलं आणि माणूस दवाखान्यातून वापस आला. म्हणजे चान्सेस नव्हते, पण माणूस वापस आला आणि माझ्याकडे बैठकीमध्ये जेव्हा अनुभव सादर झाला तेव्हा तो रडायला लागला की मी चुकलो माझ्या कर्मात. आपण काय केलं, आपण या मार्गात प्रवेश घेतला, या मार्गात प्रवेश केला, सगळ्यांनी आपल्याला लुटलं. कोणी दारू, कोणी कोंबडे, कोणी बकरे, कोणी अनाज, ज्या पद्धतीने घ्यायचं होतं त्यांनी आपल्याकडून घेतलं. या मार्गात आलो आपण, आल्याबरोबर त्यागी तर झालो नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा समाधान मिळाला तेव्हा आपण त्यागाचे कार्य केले आणि त्यागाचे कार्य केले तेव्हा फक्त आपण 2002 रुपये दिले. किती दिले? 2002 रुपये दिले. तेही कुटुंबात जर समजा 6 लोक असेल तरी 2002 रुपये दिले आहे. कोणाच्या कुटुंबात 2
किती असत, त्यांनी फक्त 2002 रुपये दिले. पण सगळ्यांना आराम क्षणामध्ये झाला. आणि आपण काय केलं की आपण या मार्गाला विसरलो. विसरल्यानंतर आता काही काही तर अशी आहे की बदनामीचे कार्य सुद्धा त्यांच्या हातून होत आहे. म्हणजे सट्टा, लॉटरी, जुवा, पटाचिओ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे. आणि ह्या रागामुळे कुटुंबात एकता राहत नाही. बाबांनी सांगितलं, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, स्त्रियांनी मुलाला व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. तरीही आजही बऱ्याचशा कुटुंबामध्ये आपल्या ज्या महिला मंडळी आहे मुलांना वाईट शब्दामध्ये बोलतात. पण त्याच्यावरही पतीनं जर समजा टोकलं तर तिथंही वाद निर्माण होते. सहनशक्ती नाही आहे, समजूतदारपणा नाही आहे. आणि काही काही ठिकाणी असेही आपल्याला पाहायला मिळते की मुलांचे वडील आहे ते मुलांना रागावतात, बेथाप मारतात. हेही संस्कार नाही. मारल्याने किंवा मुलांना वाईट शब्दात बोलल्याने मुलं घडत नाही. त्यांना मित्र पाहिजे, त्यांना प्रेमाची भाषा पाहिजे, तर ते दुरुस्त होतील. अन्यथा मुलं आपल्या हातापासून दूर जातील. म्हणून पती पत्नीने दोघांमध्ये एकता असायला पाहिजे. मी मागेही एक उदाहरण सांगितलं की एका शेजारी 2 कुटुंब राहायचे, दोन्ही मार्गातले होते. एका घरी नेहमी कार्य घ्यायचे आणि एका घरी जेव्हा मर्जी राहील तेव्हा घ्यायचे. पण जे नेहमी कार्य घ्यायचे ते रोज भांडण करायचे. त्याला का अर्थ कार्याचा की आपण का करून राहिलो, कार्य घेऊन राहिलो आणि रोज आपल्या घरी भांडण करून राहिलो. आणि तर काही काहींचं असंही म्हणणं आहे का कार्यामध्ये झगडा करू नये, मग कार्य संपल्यावर करायचं का नाही का. आपल्या कुटुंबात 12ही महिने असा प्रवाह वाहत राहिला पाहिजे. प्रवाह, नदीचा प्रवाह. त्याच्यामध्ये कचरा नको, विकार नको, काही नको. प्रेमाची गंगा अशी वाहत राहिली पाहिजे. तर आपल्या परिवारात कोणाची मजाल नाही आपले परिवार तोडण्याची. पण आमच्या मिलिंद भाऊने आता सांगितलं आहे, दुसऱ्याचे जर आपण ऐकून, बाबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की बाबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जोपर्यंत आपण डोळ्याला पाहत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नये. कारण प्रत्येक जण चांगला राहते असं नाही. कोणाचं तुमचं चांगलं पाहून आता आपण मार्गात आहोत तसं काही नाही आहे. पण अनेक मध्ये नाही का असं आहे की कोणाला बाहेर जाऊन नाही करतायत. कोणाचं चांगलं राहिलं म्हणजे त्यांच्या लवकर ते कोणतरी बघायचे आपला नरोडे साहेब आपले त्याच परिवारातल्या लोकांना त्यांच्या घरच्या म्हणजे मिसेसवर बाहेरचं केलं होतं. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला सतर्क राहून कोणाचे न ऐकता कोणाच्या बळकाव्यामध्ये न जाता आपल्याला आपला निश्चय, आपला विचार, आपला मन हा स्थिर असला पाहिजे, डगमगला नाही पाहिजे. नाहीतर कसे असंही आहे की या मार्गात आल्यानंतर कोणाची जर का समजा प्रकृती खराब झाली आणि त्यांना मग असं वाटतं, त्यांच्या मनात लवकर मन चंचल आहे, त्यांना असं वाटतं की भगवंत आमच्याकडे पाहतच नाही, भगवंत आमच्यापासून पाहून दूर आहे, भगवंत आमचे दुःखच दूर नाही करत. तुम्ही आपल्या कर्मानं कुठेतरी चुकले आहे. भगवंत कोणत्याच आईवडील असं वाटणार नाही कोणत्याच आईवडिलाला की माझ्या मुलाचं वाईट झालं पाहिजे. हे आपले पालन पोषण करते आहे, यांना आपली चिंता आहे. आपण आपल्या कर्मात कुठेतरी चुकलो त्याच्यात तो एक काळ आहे. तर हा काळ आपल्याला बाहेर निघायचा आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यात लहानपणापासून खूप परिश्रम केलं. मला सुद्धा वाटलं होतं का माझे जीवन खूप खराब आहे. कारण मी 1 वर्षाचे असताना वडील मरण पावले आणि माझं पूर्ण शिक्षण मामाच्या घरी झालं. मला
वाटायचं का आपलं हा जीवन खूप बेकार आहे, त्याच्यानंतर पुन्हा जन्म नको. पण जेव्हापासून मी माझे सत्य सांगतो, तर जेव्हापासून मी या बैठकीशी जुळलो तेव्हापासून माझं आयुष्य चेंज झालं. हे नक्की आहे की जेव्हापासून मी या बैठकीशी जुळलो, या बैठकीत पैसे भेटत नाही, ज्ञान मिळते. ज्ञान कशासाठी भेटते? तर आपल्याला जीवनात कसं चालायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं ह्याच्यासाठी. आणि जर का समजा कधी चुकलो तर क्षणामध्ये ती चूक लक्षात येते की आपण कुठंतरी चुकून राहिलो. परमेश्वर त्याची आठवण करून देईल, दुसरं कोणी नाही देणार. म्हणून परमेश्वराशी आपला संबंध किती दूर आहे, जवळ आहे का दूर आहे? जसं एका वर्गामध्ये जर का समजा 50 विद्यार्थी असेल आणि 50 विद्यार्थ्यांमध्ये जर का समजा एखादी व्यक्ती हुशार असेल, त्याला टीचर किंवा शिक्षक म्हणजे मॅडम किंवा शिक्षक हे दोन त्या मुलाला पटकन आवाज येते. हा सांग रे बाळा, तुझं किती उत्तर येते? नेहमी प्रश्न त्याला विचारतो कारण तो हुशार आहे. तर आपण सुद्धा या मार्गात आपला मार्गाविषयी ज्ञान असणं महत्वाचं आहे. तर आपण आपला परिवार तर आपण नक्कीच दुरुस्त करू शकतो आणि इतरांना सुद्धा आपण जागृत करू शकतो. जसं बाबाने आपल्या परिवाराचे दुःख दूर केले, बाबांना का गरज होती तुमच्या माझ्यापर्यंत येण्याची? पण बाबांनी आपल्यापर्यंत मार्ग पोहोचवला आणि आज आपण सुखी आणि समाधानी आहोत. बोलायचं भरपूर लागते पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळं माझ्या बोलण्यात काही कळत न कळत चूक झाली असेल तर उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी महांतकी बाबा झुंजोजी मातोश्री वाराणसी आणि उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सेविका सर्वांना माफी मागतो. सर्वांना माझा नमस्कार. कोणाला झोप लावायची? सायंकाळची प्रार्थना आता घेते ना? कोणाला सायंकाळची प्रार्थना करायची आहे का? एक मिनिट. पावन कधी तुम्हाला व्हायचं आहे मग हो म्हणा ना, तर काही विषय थोडी आहे. आणि ही जो बसण्याची वास्तू आहे, ही बैठक हॉल आहे. आपण ज्याला भवनाचं नाव दिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांचा अधिकार आहे. म्हणजे मी आता जाहीर केलं की कोणाला करायची इच्छा आहे का प्रार्थना, तर बेझिझक म्हणायचं, कारण आपला घर हा सगळ्यांचा आहे. आणि या ठिकाणी स्वच्छता, या ठिकाणी याची जिम्मेदारी ही सगळ्यांची आहे. जसं आपलं घर आपण स्वच्छ करतो, रोज सकाळी उठल्यानंतर सडा टाकणे, झाडू करणे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कधी वाटलं का साईडला कचरा आहे किंवा समोरची जागा व्यवस्थित नाही आहे, आपल्याला स्वच्छ करायची आहे, तर कोणी कधीच काही म्हणणार नाही. आपली जिम्मेदारी आहे की आपण कशा पद्धतीने या वास्तूची काळजी घेतो. आणि काही जर समजा